नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपल्याकडे सुलभाताई आलेल्या आहेत आणि त्यांना असंख्य स्वामींचे अनुभव आलेले आहे. महाराजांची लीला कशी आहे आज आपण ताईंकडून जाणून घेणार आहोत. ताईंना महाराजांनी भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत. ते आशीर्वाद आज आपण समजून घेणार आहोत. महाराजांची लीला ताईवरती कशी झाली हे आज आपण सुलभाताईंकडून जाणून घेणार आहोत. आपलं स्वागत आहे सुलभाताई. नमस्कार, माझं नाव सुलभा महामुनी. सगळ्यात प्रथम तुमचे आभार मानते, कारण तुमच्या माध्यमातून मला स्वामी दर्शन झालेले आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा सर्वांवर अखंडित राहावी ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. तुम्ही स्वामी मला सांगण्याचे तुम्ही स्वामी मार्गावरती कसे आलात हे सगळं आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नाही, हे कसं आहे, सगळं स्वामींनी करून घेतलेलं आहे माझ्याकडे. मी त्या मार्गावर आलेलीच नाहीये. कारण ज्यावेळेस माझ्यावर जे प्रसंग आलेले होते वैवाहिक, तर त्या प्रसंगातून मला स्वामींनी बऱ्याच वेळोवेळी असं मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे चांगले वाईट, जिथे छापा तिथे काटा, जिथे देव तिथे दानव, हे असतातच आणि हे वेळोवेळी प्रत्येकाला दिसून येत असतं. तसंच मी ज्यावेळेस रत्नागिरीमध्ये होते त्यावेळेस माझी एक मैत्रीण ती स्वामींच्या बैठकीला जायची होती, जात असायची. तर ती मला म्हटली श्री स्वामी समर्थ असं वगैरे बोलून ती मला म्हटली की येतेस का तू बैठकीला. तर त्यावेळेस मी गुरु दत्तात्रयांचे खूप भक्त, म्हणजे गुरु दत्तात्रयांनी पण मला खूप वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. माझा परिवार असा आहे की माझे गुरु श्री गुरुदेव दत्तात्रय, माझी आई श्री स्वामी समर्थ स्वामी आई, आणि माझे बाबा जे धनकवडीतले के मार्केटच्या इथे शंकर महाराज, हे माझे बाबा आहे. तर माझा हा असा परिवार आहे. बाकी मला नाती गोती काही माहित नाही. तर मी त्या मैत्रिणीला म्हटलं श्री स्वामी समर्थ म्हणते, त्यांचं ब्रीद वाक्य आहे, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. संकट पुढे आहे ते मागे उभे राहून काय करणार, माझं हे वाक्य होतं. मला स्वामी कोण काय काहीच माहित नव्हतं. पण माझ्या डोक्यात असं म्हणजे संसाराविषयी वगैरे जी काही चिडचिड झालेली होती त्यावेळेस खूप माझी चिडचिड व्हायची. मी तिला तेच वाक्य बोललेली होती, संकट पुढे येत आहेत आवासून, तुम्ही मागे उभे राहून काय करणार. आम्हाला जर लढाई करायची असेल तर तुम्ही बळ द्या, असं मी इग्नोर करायची. नंतर मला काही प्रचिती आल्या. मी असंच एका अर्ली इंटरव्हेन्शन डिपार्टमेंट मध्ये कामाला होती, जे मतिमंद मुलं असतात 0 ते 6 वयोगटातली. तर मी तिथे त्यांच्या प्रशिक्षणाला जायची. प्रशिक्षणावर आल्यानंतर मी दर पौर्णिमेला, माहित नाही मला, पण पौर्णिमेला जाऊन स्वामींचा तो चौतारा आहे, साडी नेसली तर पदरानी, ड्रेस असेल तर मग ओढणीने मी तो चौतारा पुसायची. मग मी तिथे दरवेळेस जायची. तर एकदा भर उन्हाचं जाता जाता मी आपली छत्री घेतलेली होती आणि छत्री घेऊन निघालेली होती, का तो ऊन लागतं. सामसूम रस्ता होता. मी मठात निघालेली होती पौर्णिमेच्या दिवशी. माझ्या पाठीमागून एक आजी आल्या आणि आधी तर मी पाहिलं तर कोणच नव्हतं मागे पुढे, आणि जप्पड म्हाताऱ्या वाकलेल्या होत्या, वाकून अशा चालत होत्या. त्या मला म्हटल्या पोरी कुठे निघाली. म्हटलं आजी मी स्वामींच्या मठात निघाली, आज पौर्णिमा आहे. तर मी पण तिकडे निघाली, मला दाखवशील का कुठे मठ आहे. म्हटलं हो चला माझ्या बरोबर. मी म्हटलं आजी एवढ्या उन्हाचं कशाला जायचं, तुम्ही 5-6 वाजता यायचं, महाप्रसाद वगैरे असतो. तर नाही मला आत्ताच यायचंय. आणि मी त्यांना छत्रीत घेतलं. म्हटलं या छत्रीत त्यांना घेतलं आणि सहज माझं पायाकडे लक्ष गेलं. त्यांच्या पायात चप्पल नव्हती. मी आजींना म्हटलं आजी एवढ्या भर उन्हाचे तुम्ही 12:30-1 वाजता एवढ्या भर उन्हाचे बिना चपलेचे निघाला, ती चप्पल घाला तुम्ही माझी. तर नाही म्हणे तुझे नाही का पाय भाजणार. म्हटलं माझे पाय अजून शाबूत आहेत, म्हणजे चालू शकते मी, तेवढं सहन करू शकते. आज तुमचं वय झालंय, तुम्ही चप्पल घाला. तर नाहीच म्हणे. मग मलाही कसं तरी वाटलं की त्या बिना चपलेचे चालले, तर आपण चप्पल घालून निघालो. मी चप्पल हातात घेतली आणि आम्ही गेलो तो. तरी त्या माझ्या पाठीला हात फिरत नव्हत्या. नाही बाळा तू घाल, तू नाही म्हणलं तुम्ही घातलं बरं, एक तरी घाला चप्पल, तुम्ही एक घाला मी एक घाला. असं हसी मजाक करत आम्ही आलो मठापर्यंत. आजींना म्हटलं आजी तिथे हातपाय धुवा, महाराजांची आता पालखी येईल, पालखी झालं की महाप्रसादाला खाली या. आम्ही आपल्या पालखी मिरवणूक, त्याच्यात ते महाराजांची गाणी नाच ते झालं. आजी बसल्या पंक्तीला. तर आजींना म्हटलं अरे वा आजी पहिल्याच पंक्तीला का, बरं छान मान मिळाला तुम्हाला. त्या पंक्तीला बसल्या.
मग मी आपला माझा आवडता पदार्थ म्हणजे शिरा. शिरा माझा सगळ्यात फेवरेट. मग मी महाराजांचं नाव घेतलं, आपला शिरा वाटायला वगैरे सगळ्यांना वाढायला बसते. मी सगळ्यांना वाढत होते. असं वाढून झालं, एक राऊंड झाला. दुसऱ्या राऊंडला माझ्या पुढे एक दादा होते, ते भात वाढत होते आणि माझ्या मागे होते ते ताई होत्या, तर त्या डाळ वाढत होत्या. मी मध्ये शिरा वाढत होते. त्यांनी म्हटल्या मला भात पाहिजे, तर ते भात घालायला लागले. नाही म्हणे, तू घाल मला भात. मग मी परत ते ताट त्यांच्याकडे दिलं आणि मी भात वाढला. त्या ताईंपुढे मी वरण घेतलं, वरण वगैरे वाढलं, त्या खाल्ल्या वगैरे. नंतर निघताना प्रसाद खाऊन झाला. त्या निघताना त्यांनी ताट तिथेच ठेवले. तिथेच ताट ठेवून त्या निघाल्या. तर शेजारच्या बायका काय म्हणल्या, काय आजी आहे, पत्रावळी उचलली पण नाही. मी म्हटलं असून तुला मी उचलते, तुमच्या पण पाहिजे तर मी उचलते, पण असं बोलू नका. मग मी त्या आजींची पत्रावळी उचलते आणि टाकते. मग असेच एक थोडे आध्यात्मिक गुरु आहेत, तर मी त्यांना विचारलं की माझ्या बरोबर असं असं घडलं आणि ते एकदम दिसायच्याच नाही का, गायबच झाल्या. ते मी त्यांना म्हटलं, तर ते म्हणले अहो ती स्वामी आई होती, आईने तुम्हाला दर्शन दिलं, त्यांना काही माहित नाही का हे, त्या येतात नेहमी. मग त्यांनी मला सांगितलं, एक तर ते चप्पल तुम्ही, आपल्याला कळत नसतं ह्या गोष्टी, ते चप्पल काही कालांतराने तुटली. त्या आजींनी पत्रावळीमध्ये 2 घास होते त्यांच्या, मला नंतर ते सगळ्या रिअलाइज झाल्या गोष्टी. तर 2 घास होते, तर मला म्हटल्या त्यातला तुम्ही एक घास खायला पाहिजे होता. म्हणजे आपण एवढे दुर्दैवी आहोत की आपल्याला ह्या गोष्टी काही दिसत नसतात. अशा बऱ्याच घटना, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की मी आता एवढी स्वामीमय स्वामींनी करून घेतलेलं आहे. मला स्वामींशिवाय काही दिसत नाही. फोन जरी आला, कोणी जरी विचारलं, ताई तुम्हाला पण मी सांगत असते, तुम्ही विचारता हॅलो कशी आहे तुम्ही, मी काय म्हणते स्वामी कृपा. मी स्वामी कृपेतच आहे. असं नाही की माझ्यावर प्रसंग आले नाहीत, माझ्यावर वेळोवेळी प्रसंग आले.